नमस्ते मित्रांनो, आज आपण RPF म्हणजेच रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागेसाठी भरती प्रसिद्ध झालेली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण इथे पाहूया। बघा, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये काय काय पाहणार। आपण पहिले तर पदाचं नाव आणि पदाचे तपशील इथे बघू। त्याच्यानंतर त्याला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, त्याच्यानंतर वय मर्यादा काय आहे, परीक्षा शुल्क किती आहे, नोकरीचे ठिकाण कोणते आहे, अर्ज करण्याची पद्धत कशी आहे, आवश्यक डॉक्युमेंट फॉर्म भरण्यासाठी काय लागणार आहे, आणि तुमचा जो फोटो आहे तो फोटो तुम्हाला कसा अपलोड करायचा आहे, आणि फॉर्म रिजेक्ट न होण्यासाठी आपण इथे कोणकोणते डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे किंवा फोटो किंवा सिग्नेचर कशी अपलोड करायची त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहूया। सर्वात आधी तर बघा, याच्यामध्ये टोटल 2 पदं आहे। पहिला पद आहे बघा RPF सब इन्स्पेक्टर, दुसरा पद आहे RPF कॉन्स्टेबल। टोटल इथं 2 पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। पहिलं जे पद आहे आपलं सब इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टरसाठी इथे टोटल पुरुषांसाठी 384 जागा आहे, महिलांसाठी 68 जागा आहे, आणि जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी 45 जागा इथं राखीव आहे। आपण इथे कॅटेगरीच्या डिटेलनुसार आपण इथं माहिती बघितली तर यू आर म्हणजे ओपनमध्ये जे लोक मोडतात त्यांना 157 जागा आहे सब इन्स्पेक्टरसाठी। तसंच आपण SC कॅटेगरीचा इथं विचार केला तर SCसाठी इथे टोटल 57 जागा आहे, STसाठी इथे 28 जागा आहे, OBCसाठी 104 जागा आहे, EWSसाठी इथे 38 जागा आहे, टोटल 384 जागा आहे पुरुषांसाठी। इथे महिलाचा विचार केला तर महिलासाठी ओपनमध्ये 28 जागा, SC कॅटेगरीमध्ये इथे 10 जागा, ST कॅटेगरीमध्ये 5 जागा, OBC कॅटेगरीमध्ये 18 जागा, EWSसाठी 7 जागा, टोटल इथे 68 जागा आहे, आणि जे माजी सैनिकमध्ये आहे त्यांच्यासाठी इथे टोटल 45 जागा राखीव आहे। तसंच आपण दुसरं जे आपलं पद आहे कॉन्स्टेबल पदाचा इथं विचार केला तर कॉन्स्टेबल पदामध्ये सर्वात जास्त जागा इथं आहे। कॉन्स्टेबल पदासाठी UR म्हणजेच ओपनमध्ये तुम्ही पुरुष मोडत असाल तर ओपनमध्ये 1450 जागा आहे पुरुषांसाठी, SC कॅटेगरीमध्ये 536 जागा आहे, ST कॅटेगरीमध्ये 268 जागा आहे, OBC कॅटेगरीमध्ये 966 जागा आहे, EWSमध्ये 357 जागा आहे। टोटल इथे 3577 जागा पुरुषांसाठी राखीव आहे कॉन्स्टेबल पदासाठी। तसंच आपण फिमेलचा विचार केला तर फिमेलसाठी ओपनमध्ये 256 जागा आहे, SCमध्ये 95 जागा आहे, STमध्ये 47 जागा आहे, OBCमध्ये 170 जागा आहे, EWSमध्ये 63 जागा आहे। टोटल महिलांसाठी 631 जागा इथं राखीव आहे, आणि टोटल माजी सैनिकसाठी इथे 420 जागा राखीव आहे। समोरच बघा, आपण बघू की याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय। आपलं जे पहिलं पद आहे सब इन्स्पेक्टरसाठी इथे शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी तुम्हाला इथे पास लागेल। कोणत्याही शाखेची तुम्ही पदवी इथे पास असाल तर तुम्ही पहिला जो पद आहे आपला सब इन्स्पेक्टर याच्यासाठी इथे तुम्ही पात्र आहे। याच्यामध्ये BA, BCom, BSc, BCA, BSc ॲग्री असं कोणत्याही शाखेची पदवी तुम्ही इथं पूर्ण केलेली असेल तर इथे तुम्ही अर्ज करण्यासाठी पात्र आहे। दुसरं जे आपलं पद आहे बघा कॉन्स्टेबल पदासाठी कमीत कमी तुमचं शिक्षण इथं 10वी पास पाहिजे। तुम्ही 10वी पास झालेले असाल तर तुम्ही कॉन्स्टेबल पदासाठी फॉर्म भरण्यासाठी इथे पात्र आहात। समोरच बघा, आपण इथे वयाचा विचार केला, वय मर्यादाचा विचार केला तर वय मर्यादा दोन्ही पदासाठी इथे वेगवेगळी दिलेली आहे। तुम्ही पद क्रमांक 1 म्हणजे सब इन्स्पेक्टर ह्या पदासाठी अर्ज करत असाल तर तुम्ही ओपनमध्ये मोडत असाल तर ओपनमध्ये तुमचं कमीत कमी वय ते 20 असणं आवश्यक आहे, जास्तीत जास्त वय तुमचं 28 वर्ष चालेल। तुम्ही SC किंवा ST या 2 कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर तुमचं वय इथे कमीत कमी 20, जास्तीत जास्त 33 वर्ष इथे चालेल। तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर OBC कॅटेगरीसाठी कमीत कमी 20 वय, जास्तीत जास्त 31पर्यंत वय चालेल। पद क्रमांक 2 तर आपला कॉन्स्टेबलसाठी बघा ओपनमध्ये कमीत कमी 18, जास्तीत जास्त 28 वर्षापर्यंत इथं वय चालेल। SC किंवा STमध्ये मोडत असाल तर याच्यासाठी कमीत कमी 18, जास्तीत जास्त 33, OBCमध्ये मोडत असाल तर OBCमध्ये कमीत कमी 18, जास्तीत जास्त 31 इतकं वयाची लिमिट यांनी इथं दिलेली आहे। समोर जर आपण परीक्षा शुल्कचा इथे विचार केला तर बघा, परीक्षा शुल्क तुम्ही कॅटेगरीमध्ये मोडत असाल म्हणजेच OBC, EWS किंवा ओपनमध्ये तुम्ही येत असाल तर इथे तुम्हाला 500 रुपये चलन आहे। त्याच्यानंतर तुम्ही SC, ST किंवा अपंग असाल किंवा EBC किंवा महिला या आरक्षणामध्ये तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला इथे 250 रुपये चलन आहे।
नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत, नोकरी ही आपल्याला संपूर्ण भारतात कुठेही देऊ शकतात. अर्ज करण्याची पद्धत आपण इथं बघितली तर अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथं नाही आहे, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. फॉर्म भरायची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. 14 मे 2024पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण करून घ्यायचा आहे आणि पेमेंट करण्यासाठी 2 दिवस इथं शिल्लक दिलेले आहे. 16 मे 2024पर्यंत तुमची पेमेंट तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता फॉर्म भरल्याच्या नंतर. आता फॉर्म भरण्यासाठी इथे आवश्यक डॉक्युमेंट्स काय लागणार आहे बघा. डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आवश्यक सर्वात आधी तर तुम्ही कॅटेगरीमध्ये मोडत असाल किंवा EWSमध्ये तुम्ही मोडत असाल तर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर तुमचं जातीचं प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर कास्ट सर्टिफिकेट बघा, SC ST मध्ये मोडत असाल तर नॉर्मल तुमचं जे कास्ट असते ते इथंच चालेल. पण तुम्ही OBC म्हणजेच NTD NTB NTC VJNT SBC अशा एखाद्या कास्टमध्ये मोडत असाल तर तुम्हाला इथे OBC म्हणजे सेंट्रल जी कास्ट आपली OBC जी सेंट्रल कास्ट असती ती कास्ट इथं तुम्हाला फॉर्ममध्ये जोडणं आवश्यक आहे. म्हणजे NTB NTC NTD या कास्टमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्ही OBCची कास्ट जी सेंट्रल गव्हर्नमेंटची आपली कास्ट असती ती कास्ट तुम्हाला इथं काढून देणं गरजेचं आहे. नंतर आपल्याला इथं दुसरा डॉक्युमेंट लागेल बघा, उत्पन्नाचा दाखला. त्याच्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. आधार कार्ड फॉर्ममध्ये आवश्यक आहे. आधार कार्ड आपल्याला फॉर्ममध्ये पाहिजे. तिसरा डॉक्युमेंट. चौथा डॉक्युमेंट आधार कार्ड नसेल तर तुम्हाला पॅन कार्ड पण इथे चालते. पाचवा डॉक्युमेंट, तुम्ही कॉन्स्टेबल पदासाठी फॉर्म भरत असाल तर 10वीची मार्कशीट आणि 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागेल. किंवा तुमचं परत काही शिक्षण झालेले असेल तर ती माहिती तुम्ही याच्यामध्ये मेन्शन करू शकता. आणि तुम्ही सब इन्स्पेक्टरसाठी अर्ज भरत असाल तर तुम्हाला इथे ग्रॅज्युएशनची जी मार्कशीट म्हणजे तुमची जी पदवीची मार्कशीट आहे ती पदवीची मार्कशीट आणि पदवीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं इथे आवश्यक आहे. आदिवास प्रमाणपत्र 6वा डॉक्युमेंट. आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट. तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असणंही आवश्यक आहे. फोटो आणि सही. आणि RPF भरतीसाठी दुसरे काही तुमच्याकडे आरक्षण वगैरे असेल तर ते आरक्षणचे सर्टिफिकेट तुम्हाला इथं जोडणं आवश्यक आहे. नसल्यास आवश्यक नाही आहे. इथं टोटल तुम्हाला 9 डॉक्युमेंट्स लागणार आहे. जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, 10वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट आणि तुमचं पदवीची मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट. समोरच बघू आपण फॉर्ममध्ये फोटो कसा आणि कोणता अपलोड करायचा आहे. बघा, फॉर्ममध्ये सर्वात मेन फोटो आणि सही आहे. फोटो आणि सही तुम्ही फॉर्ममध्ये व्यवस्थित अपलोड करायची आहे. बघा, जाहिरातीच्या हिशोबानं फोटो इथे तुम्हाला पांढऱ्या बॅकग्राऊंडवाला पाहिजे. आणि फोटोमध्ये इथं तुम्हाला चष्मा चालत नाही किंवा टोपी पण इथं चालत नाही. फोटो तुम्हाला बिना चष्मा आणि बिना टोपीचा इथे काढायचं आहे. आणि फोटोचा जो बॅकग्राऊंड आहे तो व्हाईट पाहिजे. आणि फोटो तो सरळ दोन्ही कान फोटोमध्ये तुम्हाला दिसायला पाहिजे, एकदम क्लिअर पाहिजे. म्हणजे तुम्ही पूर्ण ब्लॅक फोटो अपलोड करताय, अर्ध्या शॅडोवाला फोटो अपलोड करताय, तसा फोटो चालणार नाही. पूर्ण स्पष्ट फोटो लागेल. फोटोचा बॅकग्राऊंड इथे पांढरा पाहिजे आणि फोटो इथे क्लिअर दिसायला पाहिजे. आपण सहीचा विचार केला तर सही नॉर्मल कोणतीही चालते, पण सही तुम्ही ब्लॅक पेननं करा. ब्लॅक पेनची सही तुम्हाला इथे चालेल. समोरच बघा, तुमचं फॉर्म इथे रिजेक्ट होऊ शकते. रिजेक्ट काऊन होऊ शकते हे जाहिरातमध्ये मेन्शन आहे की फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात. तर रिजेक्ट होण्याचे कारण इथं त्यांनी दाखवले. पहिलं कारण असं दिलेलं आहे की अर्जामध्ये तुम्ही तुमचं जे फोटो आणि सही वगैरे अपलोड करताय ते एकदम स्पष्ट दिसते का नाही ते पाहून तुम्ही फोटो आणि सही अपलोड करा. आणि फोटो हा पांढऱ्या पार्श्वभूमीचा पाहिजे, पांढऱ्या बॅकग्राऊंडचा पाहिजे. व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये फोटो असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. फोटो व्यवस्थित इथे अपलोड करायचे. खराब फोटो वगैरे चालत नाही. चष्मेवाला फोटो चालत नाही किंवा टोपीवाला फोटो अपलोड केला असेल तर ते चालत नाही. फोटो ब्लॅक असेल किंवा क्रॉस तुम्ही काढलं असेल, दोन्ही कानं त्याच्यामध्ये दिसत नसेल, तसे फोटो इथं चालत नाही. फोटो व्यवस्थित इथे अपलोड करायचे. सही तुम्हाला इथे व्यवस्थित अपलोड करायची. अर्धी सही तुम्ही अपलोड करताय किंवा सहीमध्ये तुम्ही डायरेक्ट पूर्ण कॅपिटल लेटरमध्ये नाव लिहून तुम्ही सही अपलोड करताय, ती सही इथं चालत नाही. सही नॉर्मल पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही अडचण येत असेल तर कमेंट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फॉर्म कसा भरायचा आहे त्याची व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. किंवा इथे जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला मेन्शन केलेले यापैकी जे कास्ट सर्टिफिकेट हा डॉक्युमेंट आहे, याला काढण्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात, काय प्रोसेस आहे त्याची व्हिडिओ मी इथे अपलोड करेल. डोमिसाईल काढायसाठी काय लागते
हे कसा काढायचे त्याची व्हिडिओ मी या चॅनलला अपलोड करेन. नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा.